नागपुर से एक बेहद चौंकाने वाली और शर्मनाक घटना सामने आई है। नागपुर के कपिल नगर इलाके में रहने वाली एक 17 वर्षीय पीड़िता को उसी के पड़ोस में रहने वाले एक कुख्यात अपराधी ने अपनी हवस का शिकार बनाया। आरोपी की पहचान समीर अली जावेद अली उम्र 22 वर्ष के रूप में हुई है, जो कि माड़ा क्वार्टर का निवासी है। मिली जानकारी के मुताबिक आरोपी पिछले काफी समय से पीड़िता पर बुरी नजर रखे हुए था। वह उसे जबरन घूरता था और उसका पीछा कर उसे प्रपोज करने के लिए दबाव बनाता था। आरोपी के आपराधिक रिकॉर्ड और उसके डर की वजह से पीड़िता ने लंबे समय तक यह बात किसी को नहीं बताई। 8 मई को जब पीड़िता कहीं जा रही थी, तभी समीर अली ने उसे रास्ते में रोका और जबरदस्ती अपने घर ले गया। वहां उसने पीड़िता का मुंह दबाकर उसे जान से मारने की धमकी दी और उसके साथ अमानवीय कृत्य को अंजाम दिया। इस घटना के बाद पीड़िता काफी डरी और सहमे हुई थी। आखिरकार 13 मई को उसने साहस जुटाया और पुलिस थाना जाकर शिकायत दर्ज कराई। शिकायत के आधार पर पुलिस ने तुरंत जांच शुरू कर दी। पुलिस ने आरोपी समीर को गिरफ्तार कर लिया है। बता दें कि आरोपी समीर अली एक कुख्यात अपराधी है, जिस पर पहले भी चोरी और लूटपाट जैसे गंभीर मामले दर्ज हैं और वह हाल ही में जेल से छूट कर आया था। इस मामले के सामने आने के बाद पुलिस प्रशासन ने पुलिस दीदी अभियान के महत्व पर जोर दिया है। नागपुर पुलिस आयुक्त के मार्गदर्शन में चलाए जा रहे इस अभियान के तहत महिला अधिकारी स्कूलों, कॉलेजों और बस्तियों में जाकर लड़कियों को उनके अधिकारों और सुरक्षा के प्रति जागरूक कर रहे हैं, ताकि ऐसी घटनाओं को समय रहते रोका जा सके। पोलीस स्टेशन कपिल नगर मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यातील जी विक्टीम आहे ती 17 वर्षाची आहे आणि ती ज्या भागात राहत होती त्या भागात एक सराईत गुन्हेगार पण राहत होता आणि तो तिला जबरदस्तीने बघणे, जबरदस्तीने तिला प्रपोज करणे असा प्रकार घडत होता आणि तो रेकॉर्डवरचा आरोपी आहे आणि त्या आरोपीच्या भीतीमुळे तिने आजपर्यंत कोणाला सांगितलं नव्हतं। तर ज्या ज्या दिवशी घटना घडली 8 तारखेला 8 मे 2026 ला या दिवशी ती पीडिता तिथून जात असताना हा तिथे आला आणि तिला बाजूला घेऊन गेला आणि तिच्या घरी जबरदस्ती बोलवलं आणि ही घाबरली असल्यामुळे तिला तिथे जावं लागलं। ही गेल्यानंतर त्याने तिचं तोंडवर दाबलं, तिला धमकी दिली आणि तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। ती या 4 दिवसामध्ये खूप घाबरलेली होती आणि 13 तारखेला जेव्हा जशी पोलीस स्टेशनला आली तसा आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला। त्याच वेळेला सदरचा जो आरोपी आहे याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। या आरोपीचं नाव आहे समीर अली जावेद अली, वय 22 वर्ष, माडा क्वार्टर मध्ये राहतो। हा सराईत गुन्हेगार आहे। याच्यावर मागच्या 2 महिन्यापूर्वी पण आम्ही 392 म्हणजे रॉबरीचा गुन्हा पण दाखल केलेला होता। नुकताच जेलमधून सुटून आला होता। एकंदरीत गुन्ह्याचा प्राथमिक तपास सुरू आहे। आरोपीला अटक करून मान्य कोर्टाच्या आदेशाने त्याचं मेडिकल वगैरे सर्व करून पुढील न्यायालयीन कोठडीमध्ये तो सध्या दाखल आहे। पीडितेची पण मेडिकल वगैरे सर्व झालेली आहे। एकंदरीत तपास सुरू आहे। यामध्ये आम्ही लवकरात लवकर तपास पूर्ण करून मान्य न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल करणार आहोत। बरोबर आहे। आमचे मान्य पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण नागपूर शहरामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस दीदी हा उपक्रम आम्ही राबवित आहोत। पोलीस दीदीचं जे मेन काम आहे ते आहे की आपल्या जे लहान मुलं किंवा मुली आहेत यांना त्यांच्या परिसरामध्ये जाऊन त्यांना कायद्याविषयी ज्ञान देणे, तसेच मोबाईल वापराबद्दल पण त्यांना ज्ञान देणे आणि आमच्या पोलीस स्टेशनला एक महिला पोलीस उपनिरीक्षक सोबत 2 महिला कॉन्स्टेबल पण आम्ही त्यांना दिलेले आहे। आम्ही दररोज कुठे क्लासेसमध्ये, कुठे ओपन स्पेसमध्ये, गार्डनमध्ये, एखाद्या घरामध्ये किंवा अशा ठिकाणी आम्ही त्यांना पाठवत असतो आणि जिथे समूहाचं असते मुलं मुली त्यांना आम्ही समुपदेशन करतो। याच दृष्टिकोनाने आम्ही मागच्या महिन्याभरामध्ये असे दररोज आमचे चर्चासत्र सुरू असतात, तिथे जाऊन त्यांना काउन्सिलिंग करणे। यामुळे पण मुली त्यांच्यावर कुठे काही अत्याचार झाला असेल किंवा असं कुठलाही अनुचित प्रकार झाला असेल, मोलेस्टेशन झाला असेल किंवा अजून त्यांना वाटत असेल की कुठे छेडखानी झाली आहे तर त्यांना आम्ही अवेअर केलेलं आहे याद्वारे आणि त्यानुसार ते आपण पोलीस स्टेशनला येत आहेत आणि लगेच आम्ही त्यांची दखल घेऊन गुन्हा दाखल